भाजप आणि शिवसेनेची युती जवळपास तुटल्याचे संकेत जे आहेत ते शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिलेले आहेत। पुण्यातील रामीग्रँड हॉटेलमध्ये शिवसेनेची बैठक सुरू आहे। मात्र शिवसेनेचे अनेक वर्षांपासून जे शिवसेनेसाठी काम करतात ते कार्यकर्ते आता या ठिकाणी रामीग्रँड हॉटेल जवळ आलेले आहेत। खरं तर पक्षाकडून त्यांना तिकीट फॉर्म जो आहे तो दिला जात नाही, तिकीट जे आहे ते उमेदवारीसाठी दिलं जात नाहीये असा आरोप जो आहे तो या कार्यकर्त्यांकडून थेट केला जातो। रामीग्रँड हॉटेल जवळ खरं तर गोंधळ जो आहे तो याचा दिसून येतोय आणि काही जण आहेत ते आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत की नेमकं काय प्रकरण आहे, काय घडलं त्यांच्यासोबत हे आपण जाणून घेऊ। आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकतो। खरं तर या ठिकाणी गोंधळ जो आहे तो यांच्याकडून करण्यात आलेला आहे। नेमकं काय मागणी या ठिकाणी तुम्ही आता एवढे आक्रमक झालेले आहेत, काय झालं, पक्षाकडून काय सांगण्यात आलं? नाही, मला काय सांगण्यात आलेलं नाहीये। मला फक्त मी सुरेखाताईंसाठी गेलो होतो। हे माझे शहर प्रमुख आहेत, माझे नगरसेवक आहेत, यांचं तिकीट डावलले। अक्षरशः 15 मिनिटं रडत होत्या त्या बाई। म्हणजे आम्ही एवढं काम करून तर आम्हाला डावलत असेल त्याचं वाईट वाटलं आम्हाला। आणि वरती तुम्ही पाहिलं तर वरती अशी परिस्थिती आहे की जे शिवसैनिक त्यांची मेंढरासारखी अवस्था झालेली आणि जे आयात म्हणजे बाहेर नाही येणारे उमेदवार आहेत त्यांना मानाने आतमध्ये घेतलं जाते। त्यामुळे आमचा निषेधच या सगळ्या गोष्टीला। आपण बघतोय अजून या ठिकाणी ते हे देखील आहेत। नेमकं या ठिकाणी आपण बघतोय एबी फॉर्म दिला गेलेला आहे। कोण देते एबी फॉर्म, कुठल्या बेसिसवर देते आणि कोणाला देते? आता बापू सुतारांनी माझ्या समोर फोन केला तर त्यांनी सांगितलं की 37 नंबर मध्ये पुन्हा बी फॉर्म त्यांनी नेले, रमेश कोंडेंनी। बी फॉर्म नेले म्हणजे तुमच्या भागात रमेश कोंडे त्यांचे फॉर्म नेले असं आमच्या प्रभागातले त्यांच्याकडे दिले गेले असं झालं ना। तुम्ही संपर्क केला का त्यांना? रोजच संपर्क करते, दरवर्षी राखी बांधायला पण जाते। तुम्हाला एबी फॉर्म दिला जाणार आहे की नाही दिला जाणार आहे? होणच नाही। पण आता बापून विचारलं, मी ऐकलं ना कोणाची नावं दिलेत म्हणून, तर त्यांनी सांगितलं की ते धनकवडे म्हणून कोणतरी दिलेलं आहे। म्हणजे ज्या कार्यकर्त्या नाहीत, ज्या कधी घराच्या बाहेर पडल्याच नाहीत, अशा सुद्धा महिलांना तुम्ही आजच्या वेळेला तिकीट देताय, किती नशीब भारी त्यांचं बघा। आणि आम्ही घासतोय 3-3 वर्ष 30 वर्ष तसं करते। भाजपमध्ये पण आहे, तीच परिस्थिती शिवसेनेमध्ये पण पाहायला मिळते। भाजपमध्ये आहे म्हणजे अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत, बरेच लोकांचं तिकीट कापले गेलेले आहे। नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाते, हे बाहेरून येतात, असं शिवसेनेकडनं पण होतंय का? तुम्हाला वाटतंय का असं? तसंच झालं ना आता माझ्या भागात तरी प्रभागात तरी नवीन कोण कुठली आली बळणीच फोन करायचं, तुम्ही या आमच्याकडं, माझ्याकडेच बी फॉर्म। अरे जर महिला आपली कार्यकर्ती नसेल स्ट्रॉंग तर तुम्ही द्या ना दुसऱ्याला, कोणाला तरी तयार करा। पण माझ्यासारखी कार्यक्षम व्यक्ती असताना, माझे नगरसेविका असताना, शहराध्यक्ष असताना मला कापायचं कारण काय माझं तिकीट? आणि दुसरी महिला तयार करायची कशाला? तुमची नाराजी पक्षावरती इंडिव्हिज्युअल कोणी काय शिंदे साहेबांनी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, श्रीकांत शिंदे साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि आमच्या सारख्याला सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती आहे। मी एकनाथ शिंदे साहेबांची एकनिष्ठ आहे। माझा फॉर्म तुम्हाला भेटला नाही, मला दुसऱ्या पक्षाचा फॉर्म पण नको, मी दुसऱ्या पक्षात जाणार पण नाही। श्वास असेपर्यंत मरेपर्यंत एकनाथ शिंदे जिंदाबाद। नाही, कसं झालंय माहितीये का की मग माझ्यात काहीच कमी नाही ना। मी रात्रंदिवस पळते, कष्ट करते, प्रश्न सोडवते। पाण्याचा नगरसेवक व्हायच्या अगोदर पाण्याचा प्रश्न 16 नंबरचा सोडवला, लाईटचा पण राम मंदिराच्या समोर गल्ली नंबर 4 पिलर 9 महिने पळाले गेल्या वर्षी। हो बिचारे विद्यार्थींना 10वी 12वीचे विद्यार्थी डिम लाईट मध्ये अभ्यास करत होते, तर तेव्हा माझ्याकडे ती लोक आली, मी मिटिंग बोलवली, मग MSCBचे प्रभाकर पवारांना बोलवलं। सगळं करून उमेदवारी दिली जात नाही ते दुःख आहे हो, दुःख जबरदस्त दुःख आहे। शेवटची संधी होती माझी, मला द्यायला पाहिजे। तुमचं नाव काय, तुम्ही काय कुठल्या आता पदावर आहात? मी 37 नंबर प्रभाग, कात्रज धनकवडी। कुठला तुम्ही पदाधिकारी म्हणून कोण आहात? मी शहर प्रमुख आहे शिवसेना महिला आघाडी। 3 वर्ष जबरदस्त पक्ष मी वाढवला। माझ्या प्रभागात 29 शिवसेना मी तिथं वाढवली। त्याचं कारण मी तुम्हाला सांगते, माझ्या प्रभागामध्ये दक्षिणेला घड्याळ होतं आणि उत्तरेला कमळ होतं। शिवसेना तिथं नव्हतीच, मी वाढवली शिवसेना तिथं। नाव काय? सुरेखा सुनील कदम पाटील। 1 2 3 हॅलो। या ठिकाणी आपण बघतोय की खरं तर शिवसेनेचे जे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत आहेत त्यांनाच आज डावललं जातंय असं खरं तर या ताई ज्या आहेत त्यांना अश्रू देखील अनावर झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यांनी असं देखील सांगितलंय की मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ आहे, मात्र मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करते। नवीन बाहेरून येणाऱ्या लोकांना जे आहे ती पक्ष संधी देते, मात्र आम्हालाच डावललं जाते असं भावना ज्या आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रियंका परदेशी story.com पुणे।